शाश्वतता हा पॉईंटबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहे किंवा शाश्वत विकास याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहे. शाश्वत विकासालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे म्हणतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असंही म्हणतात शाश्वत विकासाला. यातला जो बेसिक पॉईंट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे आज. ठीक आहे, शाश्वत विकासाबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. त्यातला पहिला पॉईंट चालू होतो शाश्वतता म्हणजे काय. शाश्वतता म्हणजे काय बघा. एखाद्या समाजाची सांस्कृतिक आणि आर्थिक अवस्था टिकून राहणे एखाद्या समाजाची सांस्कृतिक आणि आर्थिक अवस्था टिकून राहणे और पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोत जे आहेत, पृथ्वीवरील जे नैसर्गिक स्रोत आहेत त्या नैसर्गिक स्रोतांचे किंवा सोर्सेसचे संरक्षण व संवर्धन करणे यालाच शाश्वतता असे म्हणतात. यालाच काय म्हणतात? शाश्वतता यालाच म्हणतात. कुणाला? एखाद्या समाजाची सांस्कृतिक आर्थिक अवस्था टिकून राहणे, पृथ्वीवर नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे यालाच शाश्वतता असे म्हणतात. आणि शाश्वतता जतन करण्याचं काम IUCN नावाची संस्था करते. कोणती? IUCN नावाची संस्था करते. जतन करायचं काम कोण करतं? IUCN. आता 1980 मध्ये 3 संस्थांनी मिळून एक अहवाल दिला. IUCNने, UNEPने आणि WWF ह्या 3 संस्थांनी एकत्र येऊन एक अहवाल दिला. त्या अहवालाचं नाव आहे वर्ल्ड कन्झर्वेशन अहवाल. ह्या वर्ल्ड कन्झर्वेशन अहवालानुसार जर पाहिलं तर या वर्ल्ड कन्झर्वेशन अहवालामध्ये पहिल्यांदाच शाश्वततेची व्याख्या केली. व्याख्या केली. कशामध्ये? ह्या अहवालामध्ये 1980ला. ठीक आहे. आता काही सायंटिस्टनी व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. त्यातला पहिला सायंटिस्ट आहे रॉबर्ट ॲलन. रॉबर्ट ॲलननी शाश्वततेची डेफिनेशन सांगत असताना चांगले आयुष्य म्हणजे काय सांगितलं. चांगले आयुष्य म्हणजे बघा उच्च प्रतीचे म्हणजे हाय क्वालिटी ऑफ उच्च प्रतीचे मानवी जीवन आणि उच्च प्रतीची इकॉलॉजी आणि उच्च प्रतीचे मानवी जीवन. आणि यालाच म्हटलं जातं शाश्वतता. ठीक आहे. नंतर रॉबर्ट ॲलन नंतर एक दुसरा सायंटिस्ट आला. त्याचं नाव आहे हर्मन डॅलीनी काय सांगितलं बघा. हर्मन डॅलीनी या शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या. किती कसोट्या सांगितल्या? 3 कसोट्या दिल्या. कोणी? हर्मन डॅलीनी शाश्वततेच्या 3 कसोट्या दिल्या. त्यातली पहिली कसोटी होती जे रिन्युएबल सोर्सेस ज्यांना पुन्हा बनू शकतो यांच्या निर्मितीचा वेग, यांना बनवण्याचा जो वेग आहे निर्मितीचा वेग हा वापरापेक्षा जास्त असावा. निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त. दुसरा पॉईंट आहे रिन्युएबल सोर्सेसच्या विकासाचा वेग हा वापरापेक्षा जास्त असावा. आणि तिसरी कसोटी महत्त्वाची आहे पोल्युशन कमी करावं किंवा प्रदूषणाचा वेग कमी असावा. ह्या 3 कसोट्या कोणी दिल्या? तर हर्मन डॅली नावाच्या सायंटिस्टने दिल्या. रिन्युएबल सोर्सेसच्या निर्मितीचा वेग, नंतर रिन्युएबल सोर्सेसच्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा. ठीक आहे. आणि वापरापेक्षा जास्त असावा. ठीक आहे. नंतर बार्बियर नावाचा सायंटिस्ट आला. एडवर्ड बार्बियर नावाचा जो सायंटिस्ट आहे एडवर्ड बार्बियर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी शाश्वत म्हणजे काय किंवा शाश्वत विकास म्हणजे काय हे सांगितलं. बार्बियर नावाच्या सायंटिस्टने. आता हे जे शाश्वत विकास आहे हे शाश्वत विकास पाहत असताना बघा या शाश्वत विकासामध्ये या शाश्वत विकासाचा अर्थ पाहत असताना बघा त्यांनी काय सांगितलं? शाश्वत विकास हे
तीन गोष्टींच्या कॉम्बिनेशनपासून बनतं, ज्याच्यामध्ये आपण सामाजिक विकास म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सामाजिक विकास आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक विकास आहे, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि पर्यावरण विकास. पर्यावरण विकास हे तिघही ज्याच्यामध्ये असतात त्यालाच म्हणतो आपण शाश्वत विकास. आणि याचा अर्थ पाहण्यासाठी एक डायग्राम पाहिजे, ती डायग्राम पण महत्त्वाची, पेपरला विचारतात. आणि अजून एक डायग्राम आहे, एक मिनिट. आता जर समजा याला मी म्हटलं सामाजिक विकास, याला जर सामाजिक विकास म्हणलं, सामाजिक विकास, याला म्हटलं आर्थिक विकास, आणि याला म्हटलं पर्यावरण विकास. आणि या तिघांचा जो मेन पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे या तिघांचा, जिथं तिघही आहेत, याला आपण म्हणतो शाश्वतता. यालाच म्हणतात शाश्वतता, यालाच म्हणतात शाश्वत विकास किंवा शाश्वतता, याला म्हणतात शाश्वत विकास. या शाश्वत विकासामध्ये बघा, या शाश्वत विकासामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सामाजिक विकास आणि आर्थिक विकास हा समान पाहिजे. काय पाहिजे? हा समान पाहिजे. ठीक आहे. काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत. पर्यावरण विकास आणि आर्थिक विकास, पर्यावरण विकास आणि आर्थिक विकास हे दोघंही वर्धनक्षम असायला पाहिजेत, वर्धनक्षम असायला पाहिजेत. आणि थर्ड वन, पर्यावरण विकास आणि सामाजिक विकास हे कसे पाहिजेत? सुसह्य पाहिजेत, सुसह्य. हे तिघं कसे पाहिजेत? सुसह्य. आणि हे कोणी सांगितलं? एडवर्ड बार्बियर नावाच्या सायंटिस्टने. एडवर्ड बार्बियरने एवढी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. एडवर्ड बार्बियरवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एडवर्ड बार्बियरवर. नंतरचा पॉईंट येतो शाश्वत विकासाची किंवा शाश्वत विकास परिषदा. शाश्वत विकास परिषदा याच्यावरती क्वेश्चन येतात पेपरला. शाश्वत विकास, शाश्वत विकास परिषदा याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारला जातो. शाश्वत विकास परिषदांबद्दल माहिती. ठीक आहे. त्यातले पहिले मानवी पर्यावरण परिषद. मानवी पर्यावरण परिषद, मानवी पर्यावरण परिषद जी आहे, मानवी पर्यावरण परिषद, ही जी मानवी पर्यावरण परिषद आहे ती 1972ला झाली. ती कधी झाली? 1972ला मानवी पर्यावरण परिषद ही स्टॉकहोम, स्वीडन येथे झाली. कुठं झाली? स्टॉकहोम, स्वीडन येथं मानवी पर्यावरण परिषद पहिल्यांदा झाली. मानवी पर्यावरण परिषद 1972मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे झाली. याच्यामध्ये 26 तत्त्व असणारी, याच्यामध्ये स्टॉकहोम घोषणा केली. स्टॉकहोम घोषणा, याच्यामध्ये काय आली? स्टॉकहोम घोषणा करण्यात आली. आणि या स्टॉकहोम घोषणेमध्ये 26 तत्त्वे होती. किती तत्त्वे होती? 26 तत्त्वे होती. ठीक आहे. याच स्टॉकहोम परिषदेमध्ये 5 जून हा पर्यावरण दिवस साजरा केला. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून घोषित केला. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून काय केला? घोषित करण्यात आला. याच परिषदेत ते ठरवलं की 5 जून हा पर्यावरण परिषदचा दिवस असेल म्हणून. ठीक आहे. आर्थिक वाढ होते, या अजून एक वाक्य सांगितलं. आर्थिक वाढ होत असताना, आर्थिक वाढ होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे असं सांगितलं. याच्यात ऱ्हास झाला आहे असं कशात सांगितलं? या मानवी पर्यावरण परिषदेमध्ये सांगितलं 1972चा. ठीक आहे. आणि याच्या अभ्यासासाठी, ऱ्हास झाला याचा जो अभ्यास करण्यासाठी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट, याचा अभ्यास करण्यासाठी वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, WCED, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंटची स्थापना केली. वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट याची स्थापना केली. आणि ही स्थापना कधी केली? 1983च्या आसपास केली. 1983ला ही स्थापना केली. याचा अध्यक्ष होता ब्रूटलँड. याचा अध्यक्ष, या कमिशनचा अध्यक्ष होता ब्रूटलँड. ब्रूटलँड या कमिशनचा अध्यक्ष होता. ठीक आहे. विचारतात 1987ला, आता हा जे WCED आहे, या WCEDने 1987ला, एक मिनिट, हां, या WCEDने 1987ला एक अहवाल दिला. आणि त्या अहवालाचं नाव होतं अवर कॉमन फ्युचर. या अहवालाचं नाव होतं अवर कॉमन फ्युचर. हा अहवाल कधी दिला त्यांनी? 1987ला. कोणी दिला? WCEDने. WCEDचा अध्यक्ष कोण? ब्रूटलँड. WCEDची स्थापना कधी झाली? 1983ला. 1983ला WCEDची स्थापना का झाली? आर्थिक वाढ होत असताना पर्यावरण व नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होतो, याचा स्टडी करण्यासाठी झाली. याचा स्टडी करण्यासाठी
झाली. आणि हा जो अहवाल आहे ह्या अहवालामध्ये परत शाश्वत विकासाची व्याख्या दिली. या अहवालामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या देण्यात आली. या अहवालामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या देण्यात आली. ठीक आहे. आणि ह्या व्याख्या देत असताना याच्यामध्ये काय केलं, ठीक आहे, या व्याख्या देत असताना काय सांगितले बघा, आर्थिक विकास करत असताना पुढच्या पिढीच्या गरजांवरती परिणाम न होणे, पुढच्या पिढीच्या गरजांचा विचार करणे, पिढीच्या गरजांचा विचार करणे. ठीक आहे. आर्थिक विकास करत असताना पुढच्या पिढीच्या गरजांचा विकास करणं हा याच्यामध्ये शाश्वत विकासाची त्यांनी व्याख्या केली. ठीक आहे. नंतर 1987 मध्ये एक नवीन प्रोटोकॉल आला, त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 16 सप्टेंबर 1987ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आला. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी आला? 16 सप्टेंबर 1987ला. ह्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं काम काय बघा, या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवरती 11 देशांनी ओझोनच्या ऱ्हासावरती हा करार केलेला आहे किंवा प्रोटोकॉल आहे. ओझोन जो थर आहे याचा ऱ्हास होतोय म्हणून हे स्थापन झालेलं आहे. कोणता? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशासाठी आलता? ओझोनच्या ऱ्हासामुळे. किती देशांनी केला? 11 देशांनी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हायड्रोकार्बन आणि क्लोरीन आणि ब्रोमीन असणारे म्हणजेच फ्रिऑन्सवाले कंपाऊंड, ह्या फ्रिऑन्सवरती बंदी घातली किंवा बंधने आणली. या फ्रिऑन्सवरती काय आणली? बंधने आणली. कशामध्ये? मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये. कशामध्ये? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल लक्षात ठेवायचं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवरती किती देशांनी सह्या केल्यात? 11 देशांनी. विकसित देश आहेत सगळे. ओझोन थराचा ऱ्हास होत होता, त्यामुळं हायड्रोकार्बन आणि क्लोरीन ब्रोमीनच्या कंपाऊंडवरती काय केलेली आहे? बंदी घातलेली आहे. नंतर 1988 मध्ये IPCCची स्थापना झाली. 1988ला कशाची स्थापना झाली? IPCCची स्थापना झाली. काय IPCC? इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजसाठी, कशासाठी आहे? क्लायमेट चेंजवरती अभ्यास करण्यासाठी आलेली पॅनल. कशासाठी आहे? क्लायमेट चेंजचा स्टडी करण्यासाठी हा पॅनल आलेला आहे. ठीक आहे. आणि या IPCCने 6 अहवाल प्रकाशित केले. किती अहवाल प्रकाशित केले? IPCCने 6 अहवाल प्रकाशित केले. आणि हे 6 अहवाल याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि या 6 अहवालांनाच म्हणतात असेसमेंट रिपोर्ट. 6 अहवालांनाच म्हणतात असेसमेंट रिपोर्ट. 6 अहवाल आहेत आणि यालाच म्हणतो आपण असेसमेंट रिपोर्ट. ठीक आहे. असेसमेंट रिपोर्ट आला. नंतर 3 ते 14 जूनला हे सगळं झाल्यानंतर आपण डेव्हलपमेंट कशी झाली ते बघतोय. 3 ते 14 जूनच्या काळात, नंतर 3 ते 14 जून 1992 हा जो काळ आहे, यामध्ये 3 ते 14 जून 1992ला पहिली वसुंधरा परिषद आणली किंवा भरवली. पहिली वसुंधरा परिषद कुठं भरवली? पहिली वसुंधरा परिषद किंवा यालाच म्हणतो आपण अर्थ समिट. अर्थ समिट कधी आली? पहिली 1992ला आली. अर्थ समिट पहिली कधी भरवली? तर 1992ला. आणि कुठं भरवली याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन विचारतात. ही ब्राझीलमध्ये भरवली. कुठं भरवली? ब्राझील, रिओ दी जानेरिओमध्ये ही परिषद भरवली. हिचं नाव पडलं होतं रिओ परिषद. मग पहिली रिओ परिषद कुठं पार पडली? पहिली रिओ परिषद कधी पार पडली? 1992ला. कुठं पार पडली? ब्राझीलमध्ये. याचं नाव काय आहे? वसुंधरा परिषद, अर्थ समिट किंवा रिओ परिषद. यालाच दुसरं एक नाव आहे रिओ परिषद म्हणून. ठीक आहे. नंतर आता याच्यामध्ये बघा, ह्या रिओ परिषदेमध्ये काय ठरलं आहे? ह्या रिओ परिषदेमध्ये 3 करार दिलेले आहेत. या रिओ परिषदेमध्ये 3 नॉन बाइंडिंग करार आले. 3 नॉन बाइंडिंग करार आले. ते 3 नॉन बाइंडिंग करार कोणते? त्यातला पहिला येतो रिओ डिक्लेरेशन. ज्याच्यामध्ये 27 तत्त्वे आहेत. याच्यामध्ये किती तत्त्वे आहेत? 27 तत्त्वे आहेत. नंतर आहे अजेंडा 21. याच्यामध्ये 4 भाग आहेत. याच्यामध्ये किती भाग आहेत? 4 भाग. पेपरला विचारतात. आणि 40 प्रकरणं आहेत. 4 भाग आणि 40 प्रकरणे असणारा अजेंडा 21 हे कधी आलं? 1992च्या अर्थ समिटमध्ये. आणि तिसरं आहे फॉरेस्ट प्रिन्सिपल. याच्यामध्ये 15 तत्त्व आहेत. फॉरेस्ट
फॉरेस्ट प्रिन्सिपल याच्यामध्ये 15 तत्व आहे. त्याच्यामध्ये किती तत्व आहेत? 15 तत्वे. 15 तत्वे असणारा फॉरेस्ट प्रिन्सिपल याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यातलं पहिलं येतं अजेंडा 21. अजेंडा 21बद्दल माहिती पाहते. आता हा जो अजेंडा 21 होता, अजेंडा 21 ह्या अजेंडा 21मध्ये बघा, अजेंडा 21मध्ये काय सांगितलं बघा, शाश्वत विकासासाठी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे याच्या विकासासाठी एक आराखडा ठरवला. विकासासाठी काय ठरवलं? एक आराखडा ठरवला. विकासासाठी एक आराखडा ठरवला गेला या अजेंडा 21मध्ये. या अजेंडा 21मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. या अजेंडा 21मध्ये मेन भर कशावरती होता? याच्यावरती महिला सशक्तीकरणावरती भर होता. नंतर बिगर सरकारी संस्थांचे सशक्तीकरण करणं. नंतर मानव संसाधन विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, HRD. नंतर पर्यावरण बचाव करणं. नंतर वनसंवर्धन करणं याच्यावरती भर होता. आणि याच्यामध्येच एक महत्त्वाची गोष्ट, या अजेंडा 21मध्ये जागतिकीकरण व व्यापारीकरण याला मान्यता दिली. व्यापारीकरण याला मान्यता देण्यात आली. जागतिकीकरण आणि व्यापारीकरण याला मान्यता देण्यात आली अजेंडा 21मध्ये. ठीक आहे. ह्या अजेंडा 21मध्ये 4 भाग आहेत. अजेंडा 21मध्ये 4 भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला 4 भाग आहेत. अजेंडा 21मध्ये किती भाग आहेत? 4 भाग. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. अजेंडा 21मध्ये 4 भाग आहेत. ते 4 भाग कोणते आहेत? पहिला भाग येतो त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक परिमाणे. भाग 1 सामाजिक व आर्थिक परिमाणे. नंतर दुसरं भाग 2मध्ये भाग दुसरा काय सांगतो बघा. भाग दुसरा सांगतो विकासासाठी स्त्रोत संवर्धन. विकासासाठी स्त्रोतांचे संवर्धन करणं. विकासासाठी स्त्रोतांचे संवर्धन करणं व व्यवस्थापन करणं. संवर्धन व व्यवस्थापन करणं. ठीक आहे. तिसरा भाग काय सांगतो? तिसरा झाला पहिला, दुसरा, तिसरा भाग काय सांगतो बघा. प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण करणं. प्रमुख गट यांच्या भूमिकेचे सबलीकरण करणे. आणि चौथे अंमलबजावणीचा मार्ग. याच्यामध्ये म्हटलं ना 4 प्रकरणं आहेत. अजेंडा 21मध्ये किती प्रकरणं आहेत? 4 भाग. 4 भाग आहेत आणि 40 प्रकरणं आहेत. भाग 1 काय सांगतो? सामाजिक व आर्थिक परिमाणे. भाग 2 काय सांगतो? विकासासाठी स्त्रोतांचे संवर्धन करणं व व्यवस्थापन करणं. भाग 3 काय सांगतो? प्रमुख गट व भूमिकेचे सबलीकरण करणं. आणि भाग 4 काय सांगतो? अंमलाचा मार्ग काय ते सांगतो. ठीक आहे. नंतर आहे फॉरेस्ट प्रिन्सिपल. नेक्स्ट वन इज अ फॉरेस्ट प्रिन्सिपल. फॉरेस्ट प्रिन्सिपलमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे? फॉरेस्ट प्रिन्सिपलमध्ये काय आहे? या फॉरेस्ट प्रिन्सिपलमध्ये वनसंवर्धन व शाश्वत विकासाबद्दल इन्फॉर्मेशन आहे. वनसंवर्धन व शाश्वत विकास याच्याबद्दल मेन इन्फॉर्मेशन आहे. आणि जे महत्त्वाचं आहे वनसंवर्धन व शाश्वत विकास याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि नंतर 3 नॉन बाइंडिंग करार आहेत. 3 नॉन बाइंडिंग करार दिलेले आहेत. फॉरेस्ट प्रिन्सिपलमध्ये 15 तत्व आहेत आणि 3 नॉन बाइंडिंग करार आहेत. ठीक आहे. नॉन बाइंडिंग करार आहेत 3. ते 3 नॉन बाइंडिंग करार कोणते कोणते आहेत ते पाहायचे. नॉन बाइंडिंग करार 3 नॉन बाइंडिंग करार आहेत. 3 नॉन बाइंडिंग करार. ते 3 नॉन बाइंडिंग करार कोणते आहेत? पहिला करार आहे CBD. पहिला कराराचं नाव आहे CBD. CBD म्हणजे काय? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी. दुसरा येतो CBD झालं की नंतर येतो या CBDबद्दल काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा आहे. नंतर आहे UNFCCC. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट
चेंज. आणि थर्ड वन इज येतो UNCCD. UNCCD पण आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. क्लायमेट चेंज आहे, फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज. हे 3 नॉन बाइंडिंग करार याच्यामध्ये केलेले आहेत. ठीक आहे. आणि हे झालं इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन. हे शाश्वत विकासाबद्दल माहिती पाहतो आपण. ठीक आहे. हां, त्यातला पहिला नॉन बाइंडिंग करार येतो. पहिला नॉन बाइंडिंग करार आहे त्याचं नाव आहे CBD. CBD म्हणजे काय? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. हा पहिला कन्व्हेन्शन आहे CBD, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय बघा. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचं जतन करणं सांगितलं आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे? बायोडायव्हर्सिटीचं जतन करा. बायोडायव्हर्सिटीचं काय करा? जतन करा हे सांगितलेलं आहे. नंतर सांगितलेलं आहे हा जो करार आहे CBD करार, हा CBD करार कधी अंमलात आला प्रश्न विचारतात. 29 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आलेला आहे. 19 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आलेला आहे. 19 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आलेला आहे. कोणता? CBD नावाचा करार कधी अंमलात आला? 19 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आलेला आहे. या करारानुसार हा जो करार आहे या करारानुसार एक प्रोटोकॉल आला आणि त्या प्रोटोकॉलचं नाव आहे कार्टेजिना प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलचं नाव काय आहे? कार्टेजिना प्रोटोकॉल. कार्टेजिना प्रोटोकॉल कशानुसार आहे? प्रोटोकॉल हा कार्टेजिना प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल कधी आला? हा आला 19 डिसेंबर 1993च्या नंतर आणि तो आला 11 सप्टेंबर 2003ला. 11 सप्टेंबर 2003ला. कार्टेजिना प्रोटोकॉल कशाच्या रिलेटेड आहे? कार्टेजिना प्रोटोकॉल CBDच्या रिलेटेड आहे. कशाच्या रिलेटेड आहे? CBDच्या. ठीक आहे. या कार्टेजिना प्रोटोकॉल नंतर एक दुसरा प्रोटोकॉल आला. कार्टेजिना प्रोटोकॉल नंतर दुसरा एक प्रोटोकॉल आला. त्याचं नाव आहे नागोया प्रोटोकॉल. आणि हा नागोया प्रोटोकॉल कधी आला? तर नागोया प्रोटोकॉल आला 12 ऑक्टोबर 2014ला हा अंमलात आलेला आहे. कोणता? नागोया प्रोटोकॉल. कार्टेजिना प्रोटोकॉल, नागोया प्रोटोकॉल. आणि कशाच्या अंडर आहेत? CBDच्या अंडर आहेत. CBD कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. नंतर येतं UNFCCC. नेक्स्ट वन इज UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आता हा जो करार आहे, आता हा करार बघा, तर UNFCCC आहे. हे UNFCCC कधी आलं अंमलात? UNFCCC 4 जून 1992ला हे आलं होतं. 4 जून 1992ला हे आलं होतं. पण याचा अंमल जो आहे तो 21 मार्च 1994 पासून याचा अंमल केलेला आहे. 21 मार्च 1994 पासून हे अंमलात आलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण कमी ठेवणं हा त्याचा मेन उद्देश आहे. ग्रीन हाऊस गॅसेसचं जे इमिशन होते, इमिट जे होतात ते इमिशन कमी करणं आहे. काय करणं आहे? कमी करणं हा मेन त्याच्यातला हेतू आहे. कशाचा? UNFCCCचं ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन काय करणं? कमी करणं हा मेन त्याच्यातला पार्ट होता. नेक्स्ट वन इज याच्यामध्येच बघा, ह्या UNFCCCनुसार 2 महत्त्वाचे करार लक्षात ठेवायचे. पुढे गेल्यावरती करार आहेतच. एक क्योटो प्रोटोकॉल आणि दुसरा येतो पॅरिस करार. क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस करार यांची पण इन्फॉर्मेशन पाहिजे. नेक्स्ट वन इज UNCCD. थर्ड वन इज टॉकिंग अबाउट द UNCCD. थर्ड वन इज UNCCD. UNCCD मध्ये काय बघा, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनला कॉम्बॅट करण्यासाठीचा हा करार आहे. हा करार कधी मांडलेला आहे बघा, हा करार मांडला आहे कधी? हा करार मांडलेला आहे 17 जून 1994ला. 17 जून 1994ला हा करार मांडला आहे. आणि याचा अंमल कधी आला आहे? तर याचा अंमल आला आहे 26 डिसेंबर 1996ला हा कधी आला आहे? अंमलात आला आहे.
मग UNCCD कधी आला आहे अंमलात 1996ला, UNFCCC कधी आला 1994ला. ठीक आहे. या करारानुसार काय सांगितलेलं आहे बघा. आता हा जो आहे हा रिओ परिषदेत मांडला नव्हता. ठीक आहे. आणि यांचं काम काय बघा, UNC कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण रोखणं हे काम आहे त्यांचं. वाळवंटीकरण रोखणे हा मेन हेतू आहे. रोखणे हा मेन हेतू आहे कुणाचा, ह्या UNCCDचा. ठीक आहे. UNCCDचा मेन उद्देश आहे. ठीक आहे. आणि दुष्काळाशी लढा देणे, वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळाशी लढा देणे. दुष्काळाशी लढा देणं हे मेन काम कोणाचं आहे, UNCCDचं आहे. ठीक आहे. नंतर ह्या UNCCD नंतर रिओ परिषद बघा. याच्यामध्येच ह्या UNCCDनुसार ज्या रिओ परिषद आहेत, ह्या रिओ परिषदा दर 5 वर्षांनी घेण्याचं ठरवलं. दर 5 इयरने घेण्याचं ठरवलं. मग पेपरला विचारते रिओ परिषदा 5 इयरने घेण्याचे कोणत्या ह्याच्यात ठरवलं, तर UNCCDचा करार जो 1996ला अंमलात आला आहे तो. ठीक आहे. नंतर या रिओ परिषदेच्या नुसारच शाश्वत आयोग स्थापन केला. शाश्वत आयोग स्थापन करण्याचं ठरवलं. त्यालाच म्हणतो सस्टेनेबल कमिशन. ठीक आहे. आणि हा जो शाश्वत आयोग आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं. या शाश्वत आयोगाचं नाव आहे हाय लेवल पॉलिटिकल फोरम ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हाय लेवल पॉलिटिकल फोरम ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. हा तो पार्ट आहे. आता बघा याच्यानंतर जे आहेत, आता रिओ परिषद जी झाली ती रिओ परिषद कधी झालेली आहे बघा. रिओ परिषद कधी झालेली आहे, रिओ परिषद झालेली आहे पहिली जी ही रिओ परिषद कधी झालेली आहे, 1992ला झालेली आहे. मग या 1992 + 5 दर 5 वर्षांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. दर 5 वर्षांनी घेण्याचं ठरवलेलं आहे रिओ परिषदेच्या नंतर. मग रिओ परिषद झाल्यानंतर रिओ +5 झाली. पहिली परिषद झाली ते रिओ +5 परिषद 5 वर्षांनी. आणि ती कधी झाली, 1997ला झाली. 1992 नंतर काय येतं, 1997ला झालेली आहे. रिओ +5 परिषद कधी झाली, 1997ला झाली. एक मिनटं. हां, रिओ +5 परिषद घेण्याची ठरवली. रिओ +5 ही जी रिओ +5 परिषद आहे ती कधी झाली, 1997ला झाली. रिओ +5 परिषद कधी झाली, 1997ला. ती झाली कुठं, न्यूयॉर्कमध्ये. प्लेस काय त्याची, प्लेस आहे न्यूयॉर्क. रिओ +5 परिषद कुठे झाली, तर न्यूयॉर्कमध्ये झाली. ठीक आहे. आणि याच्यानंतर झाली मिलेनियम समिट. ही कधी झाली, 2000मध्ये. आणि ही पण कुठं झाली, न्यूयॉर्कमध्ये. मिलेनियम समिट कधी झाली, 2000मध्ये न्यूयॉर्कमध्ये. आणि या मिलेनियम समिटमध्ये बघा, ह्या मिलेनियम समिटमध्येच 8 सप्टेंबर 2000ला शतकोत्तर घोषणा, म्हणजे मिलेनियम काही घोषणा केल्या. यालाच म्हणतो शतकोत्तर घोषणा. आणि याच्यामध्ये 8 ध्येय स्वीकारण्यात आली. याच्यामध्ये किती ध्येय स्वीकारण्यात आली, 8 ध्येय स्वीकारण्यात आली. 8 ध्येय स्वीकारण्यात आली. आणि ही जी ध्येय होती 8 ध्येय स्वीकारण्यात आली. आणि ह्या ध्येयांच्या स्वीकारण्याच्या आधी 1978ला, ह्या ध्येय स्वीकारण्याच्या आधी 1978मध्ये बघा, 1978मध्ये अल्मा अल्टा परिषद झाली. अल्मा अल्टा परिषद कधी झाली, 1978ला झाली होती. आणि याच्यामध्ये 2000पर्यंत गाठावयाची, 2000 सालापर्यंत गाठावयाची आरोग्य लक्ष ठरवली होती. अल्मा अल्टा जी परिषद होती त्याच्यामध्ये कधीपर्यंत गाठायची होती, तर 2000पर्यंत गाठायची ठरलं होतं. नंतर मिलेनियम समिट झाल्यानंतर बघा, मिलेनियम समिट ही झाली 2000मध्ये. कुठं झाली, न्यूयॉर्कमध्ये. या मिलेनियम समिट नंतर किंवा ह्या रिओ +5 नंतर झाली मिलेनियम समिट. याच्यानंतर झाली ती कोणती आहे, रिओ +10. याच्यानंतर कोणती झाली, रिओ +10. दर 5 वर्षानंतरची सेकंड. ही रिओ +10 आहे ती कुठं झाली, 2002ला. ती झाली जोहान्सबर्गमध्ये.
रिओ+10 कुठं झालं? जोहान्सबर्गमध्ये झाले, साऊथ आफ्रिकामध्ये. आणि याच्यामध्ये यालाच शाश्वत विकासाची जागतिक परिषद असंही म्हटलं. विकासाची जागतिक शाश्वत विकासाची जागतिक परिषद असंही म्हटलं गेलं. नंतर आलं रिओ+20. नंतर आली रिओ+20. बघा, रिओ+20. रिओ+20 जी आहे, या रिओ+20 ही कुठं झाली? रिओ दी जानेवारीमध्ये. झाली कधी? 2012ला. ही कधी झाली? 2012ला. कुठं झाली? रिओमध्येच झाली, रिओ दी जानेवारीमध्येच झाली. ठीक आहे. याच्यामध्ये ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकास, ग्रीन इकॉनॉमी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट या दोघांसाठी एक संस्थात्मक यंत्रणा आली. संस्थात्मक यंत्रणा असावी असं म्हटलं. संस्थात्मक यंत्रणा असावी असं मांडलं गेलं. ठीक आहे, असावी असं मांडलं गेलं. आणि ह्या संस्थात्मक जी यंत्रणा आहे, ह्या यंत्रणेचंच नाव ठेवलं होतं UNCCD. ह्या संस्थात्मक यंत्रणेचं नाव ठेवलं गेलं UNCCD. एक संस्थात्मक यंत्रणा असावी कशासाठी? ग्रीन इकॉनॉमीसाठी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी एक संस्थात्मक यंत्रणा असावी आणि तिचंच नाव ठेवण्यात आलेलं आहे UNCSD. UNCSD हे कधी ठरवलेलं आहे? 2012ला. हे कधी ठरवलेलं आहे? 2012ला. कधी? रिओ+20मध्ये. आणि कुठं? रिओमध्येच ठरवलेलं आहे. ठीक आहे. UNCSDचा लॉंग फॉर्म काय? युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं नाव ठेवलं होतं. आणि हे जे UNCSD आहे याचं एक घोषणापत्र आहे. आणि ह्या घोषणापत्राचं नाव पेपरला विचारतात. घोषणापत्र, ह्या घोषणापत्राचं नाव आहे वी वॉन्ट द फ्युचर वी वॉन्ट हे घोषणापत्र ह्याच्यात आणलं होतं. द फ्युचर वी वॉन्ट हे घोषणापत्र कशामध्ये आलं? UNCSDमध्ये. आणि याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन करणं, काय करणं? दारिद्र्य निर्मूलन करणं हे शाश्वत विकासाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलं. हे शाश्वत विकासाचे महत्त्वाचे उद्दिष्ट सांगितलं. दारिद्र्य निर्मूलन करणं हे शाश्वत विकासाचं काय सांगितलं? महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलं. महत्त्वाचा पार्ट आहे. दारिद्र्य निर्मूलन करणे हे शाश्वत विकासाचं काय सांगितलं? महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलं. नंतर 2015पर्यंत MDG पूर्ण करणं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल पूर्ण करणं, हे एक त्याच्यात मांडलं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, लिंग समानता जे जेंडर इक्वेलिटी किंवा जेंडर इनइक्वेलिटी, लिंग असमानता दूर करणं, लिंग असमानता दूर करणं. नंतर स्त्रीचं सशक्तीकरण करणं, स्त्री सशक्तीकरण करणे. नंतर सांगितलं ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी कशासाठी आहेत? शाश्वत विकासासाठी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक बाबी आहेत. ह्या दोन गोष्टी कशासाठी आहेत? सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय आहेत? आवश्यक बाबी आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय आहेत? आवश्यक बाबी आहेत ह्या दोन. आणि अजून दोन गोष्टींवरती भर दिला, स्त्रियांचे राजकीय हक्क आणि स्त्रियांचा सहभाग वाढवण्यावरती भर दिला. स्त्रियांचे राजकीय हक्क आणि स्त्रियांचा सहभाग वाढवण्यावरती भर दिला. वाढवण्यावर भर देण्यात आला. ठीक आहे. नंतरची इन्फॉर्मेशन आहे ग्रीन इकॉनॉमीबद्दल माहिती पाहिजे. आता ग्रीन इकॉनॉमीबद्दल माहिती पाहिजे. ग्रीन इकॉनॉमी झालं की संपलं मग. ग्रीन इकॉनॉमी नेक्स्ट वन इज अबाउट द ग्रीन इकॉनॉमी. ग्रीन इकॉनॉमी बघा, 2008मध्ये जे UNEP आहे, ठीक आहे, 2008मध्ये UNEPने सर्वात पहिल्यांदा याचा प्रसाराला सुरुवात केली.
प्रसाराला काय केली, सुरुवात केली. कशाच्या? ग्रीन इकॉनॉमीच्या. ठीक आहे. याच्यामध्ये 2 महत्त्वाचे सायंटिस्ट आहे. एक आहे तीन महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. पियर्स बार्बियर आणि तिसरा आहे मार्कंडे. हे 3 महत्त्वाचे सायंटिस्ट ह्या ग्रीन इकॉनॉमीच्या रिलेटेड आहे. ह्या पियर्स यांनी एक पुस्तक लिहिलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमी. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची जी इकॉनॉमी आहे आणि एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट इन थर्ड वर्ल्ड हे नावात हे पुस्तक लिहिलं. यांनी काय लिहिलं? पुस्तक. आणि पुस्तक कोणतं आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिकल अँड एन्व्हायरमेंट इन थर्ड वर्ल्ड. हे पुस्तकाचं हे जे पुस्तक लिहिलं, या पुस्तकामध्ये त्यांनी कल्पना मांडली. यात कल्पना मांडली कशाची? ग्रीन इकॉनॉमीची कल्पना याच्यामध्ये त्यांनी मांडली होती. ठीक आहे. नंतर ग्रीन इकॉनॉमीमध्ये काय बघा, ग्रीन इकॉनॉमीमध्ये लक्षात ठेवायचं, ह्या ग्रीन इकॉनॉमीमध्ये मानवी भांडवलापेक्षा नैसर्गिक स्रोत जे आहेत, नैसर्गिक भांडवल जास्त महत्त्वाचं आहे. नैसर्गिक भांडवल जास्त IMP आहे असं सांगितलं. कशामध्ये? या ग्रीन इकॉनॉमीमध्ये मानवी भांडवलापेक्षा नैसर्गिक भांडवल जास्त इम्पॉर्टंट आहे हे सांगितलं. ठीक आहे. आणि ग्रीन इकॉनॉमीचे जे मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार Rio+20 मध्ये केला. कधी केला? Rio+20 मध्ये याचा स्वीकार केला. कशाचा? ग्रीन इकॉनॉमीसाठी जे लागणारे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा स्वीकार करण्यात आला. ग्रीन इकॉनॉमीमध्ये काय केलं जातं बघा, याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रीन इकॉनॉमीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की पर्यावरण अनुकूल चांगले राहणीमान आणि नैसर्गिक भांडवल ह्या 2 गोष्टी कशासाठी महत्त्वाच्या आहेत? ग्रीन इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. शाश्वत विकासामध्ये काय आणि शाश्वत विकास जो आहे आपला, शाश्वत विकासामध्ये 2 गोष्टी आहेत, चांगले राहणीमान आणि मानवी भांडवल. शाश्वत विकासमध्ये काय आहे? चांगले राहणीमान आणि मानवी भांडवल या 2 गोष्टी आहेत. ठीक आहे. भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये बघा, हा जो ग्रीन इकॉनॉमी आहे, ग्रीन इकॉनॉमी शाश्वत विकासाला समांतर आहे, पर्याय नाही आहे. समांतर आहे, पर्याय नाही आहे. समांतर आहे, याचा पर्याय नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, ग्रीन इकॉनॉमीचा स्टडी करत असताना यांनी एक हाय लेवल पॉलिटिकल फोरमची स्थापना केली. हाय लेवल पॉलिटिकल फोरमची स्थापना केली. ठीक आहे. नंतर 22 जानेवारी 2013ला त्यांनी एक ओपन वर्किंग ग्रुप स्थापन केला. ठीक आहे. नंतर आणि या ओपन वर्किंग ग्रुपकडं काय काम दिलं बघा, याच्याकडे SDG ठरवण्याची कामं दिलं. SDG ठरवण्याचं काम कोणाकडे दिलं? ओपन वर्किंग ग्रुप कधी स्थापन झाला आहे? 2013ला स्थापन झाला आहे. ओपन वर्किंग ग्रुप कधी स्थापन झाला आहे? 2013ला स्थापन झाला आहे. आणि याच्याकडे SDG ठरवण्याची जबाबदारी दिली होती. ठीक आहे. नंतर आली शाश्वत विकास परिषद. शाश्वत विकास परिषद 2015 यालाच म्हणतो SDG. याच्यामध्ये बघा, आणि ही परिषद कुठे झाली? न्यूयॉर्कमध्ये झाली. न्यूयॉर्कला ही परिषद झाली. शाश्वत विकास परिषद 2015 कुठं झाली? तर न्यूयॉर्कमध्ये झाली. आणि ह्या परिषदेमध्ये महत्त्वाचं काय ठरलं? या परिषदेमध्ये महत्त्वाचं एक गोष्ट ठरली, ती म्हणजे SDGची घोषणा केली. ती म्हणजे काय केली? SDGची काय केली? घोषणा केली. आणि SDGची घोषणा करत असताना SDGची घोषणा करण्यासाठी शिफारस कोणी केली? तर ओपन वर्किंग ग्रुपनी केली. ओपन वर्किंग ग्रुपनी शिफारस केली होती. ठीक आहे.
आता हे जे SDG घोषित करण्यासाठी त्यांनी जो एक अहवाल मांडलेला आहे त्या अहवालाचं नाव काय बघा, ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 किंवा 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2030 अजेंडा फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ठीक आहे. नंतर हा जे SDG आहे त्या SDGचा स्वीकार कधी केलेला आहे बघा, SDGचा स्वीकार कधी केलेला आहे, SDGचा स्वीकार कधी केलेला आहे लक्षात ठेवायचं, 25 सप्टेंबर 2015ला 25 सप्टेंबर 2015ला SDGचा स्वीकार केला. SDGचा स्वीकार कधी केला आहे, 25 सप्टेंबर 2015 केलेला आहे. या SDGसाठी किती देश होते, 193 देश होते. 193 देशांनी याला मान्यता दिलेली आहे. कशाला, SDGला 193 देशांनी मान्यता दिलेली आहे. या SDGच्या जे SDGची ध्येय आहेत, SDGची ध्येय आहेत, SDG याची जी ध्येय आहेत याच्यामध्ये किती ध्येय आहेत बघा, 17 ध्येय, 169 लक्ष्य, 17 ध्येय आणि 169 काय आहेत, 169 काय त्याचे लक्ष्य आहेत, ठीक आहे. आणि हे पूर्ण कधी करायच्यात, हे पूर्ण करायच्यात 2030 पर्यंत काय करायच्यात, पूर्ण करायच्यात. कोण, SDGची ध्येय, 17 ध्येय 169 लक्ष. तर MDGचा विचार जर केला, SDG झालं, एक सेकंड, MDGचा जर विचार केला, MDG ह्या MDGची किती ध्येय आहेत, 8 ध्येय, लक्ष किती आहेत, 12 लक्ष आहेत आणि निर्देशांक किती आहेत, 35 निर्देशांक आहेत. निर्देशांक किती आहेत, 35 निर्देशांक आहेत. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण SDG आणि MDG बद्दल माहिती पाहणार आहे. SDG आणि MDG बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. आत्तापर्यंत एवढं झालेलं आहे. शाश्वत विकासाची माहिती पाहिलेली आहे आपण. शाश्वत विकासामध्ये काय काय पाहिलं बघा. शाश्वत विकासामध्ये 5 मिनटात जर शॉर्टकटमध्ये रिव्ह्यू करायचं म्हटलं तर इथं शाश्वत विकासाची डेफिनेशन पाहिली आपण. शाश्वत विकासाची डेफिनेशन पाहिली इथं. नंतर सायंटिस्टचं नाव पाहिलं. पहिल्यांदा जो अहवाल दिला वर्ल्ड कन्झर्वेशन अहवाल तो कोणी दिला आहे, IUCN, UNEP आणि WWFने कधी दिला आहे, 1980ला अहवाल दिलेला आहे, ठीक आहे. नंतर रॉबर्ट ॲलननी एक डेफिनेशन दिली, चांगले आयुष्य म्हणजे काय त्यात सांगितलेलं आहे. नंतर हर्मन डॅलीनी 3 कसोट्या दिलेल्या आहेत. नंतर एडवर्ड बार्बियरने शाश्वत विकास म्हणजे काय सांगितलं, त्याचे 3 डायमेन्शन सांगितले, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकास. नंतर शाश्वत विकास परिषदांबद्दल माहिती आहे. 1972ला स्टॉकहोम, स्वीडन येथे पहिली परिषद, शाश्वत विकासाची पहिली परिषद